आपल्याला वाटतं दुसऱ्यांचंच आयुष्य खूप छान आहे, पण प्रत्येक घरामागे एक न सांगितलेली गोष्ट असते. हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं शीतल डेली ब्लॉगमध्ये. आजचा दिवस अगदी नेहमीसारखा सुरू झाला. सकाळी उठल्यावर सर्वात आधी किचनमध्ये आले आणि समोर खरकटी भांडी दिसली. घरात काम आधी संपत नाही, पण हसत हसत तेच काम पुन्हा सुरू असतं. त्यानंतर किचनमधली मांडणी केली, स्टीलचे डबे नीट जागेवर ठेवले, स्वच्छ आणि नीटनेटके घर पाहिलं की मनालाही एक वेगळाच आनंद मिळते. आजच्या जेवणासाठी चिकनची भाजी बनवली. स्वयंपाक करताना घरभर पसरलेला सुगंध आणि आपल्या माणसासाठी प्रेमाने बनवलेलं जेवण याचं समाधान वेगळंच असतं. भाजी तयार झाल्यावर जेवण वाढलं, आपल्या कुटुंबाला प्रेमाने वाढलेलं अन्न खाऊ घालणं हीच माझ्यासाठी खरी कमाई आहे. त्यानंतर सर्वांचे जेवण झाले आणि मी लगेचच किचन असं आवरून घेतलं. भांडी वगैरे लगेचच धुवून टाकली आणि बाहेर मस्त असं आभाळ आलेलं वातावरण दिसत होतं पावसाचं. तर मग आमचे आहो पण झोपेतून उठले होते, त्यांची नाईट ड्युटी चालू आहे त्यामुळं. तर मग ते म्हटले चहा ठेव. म्हटलं ठीक आहे, अगोदर आंघोळ करा. मग त्यांची आंघोळ झाली आणि नंतर लगेचच मी चहा मांडला आणि माझ्या आजीला बोलवलं चहा प्यायला आणि आम्ही सर्वांनी मिळून चहा घेतला. थकलेल्या दिवसात चहाचा एक कप मनालाही ताजेतवाने करून जातो. तसा तर मला चहा आवडत नाही आणि मी प्यायला बसले तर काय माझं बाळ मला पिऊन पण देत नव्हतं. म्हटलं जाऊ दे बाबा, तुलाच देते मी थोडंसं दूध आणि बिस्किट, तू खा म्हटलं. आणि थोड्या वेळाने माझं बाळ आणि माझा नवरा शांतपणे झोपलेले पाहिलं. तो क्षण खूप सुंदर वाटला. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहिलं की दिवसभराचा सगळा थकवा क्षणात निघून जातो. असं छोटं साधं आयुष्य आहे आमचं, पण या छोट्या छोट्या क्षणांमध्ये खरा आनंद दडलेला असतो. प्रत्येक दिवस नवीन शिकवण देतो आणि प्रत्येक दिवसासाठी देवाचे मनापासून आभार. चला पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.